विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत DMERचा फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. त्यानंतर GMC पुणे बघा ससून रुग्णालयामध्ये जी भरती झालेली होती गट ड विविध संवर्गासाठी त्याची मेरिट लिस्ट कधी येणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. ती परीक्षा IBPSने घेतली होती. त्यानंतर GMC संभाजीनगरची बघा या ठिकाणी पहिली मेरिट लिस्ट आलेली आहे, तर त्याची फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि फायनल रिझल्ट कधी लागणार आहे त्याच्याबद्दल देखील आपण माहिती बघूया. GMC सांगली मिराजची बघा या ठिकाणी अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेले नाही आहे. एक्झाम कधी होणार आहे, त्याचे ॲडमिट कार्ड कधी होणार आहे ही सुद्धा अपडेट बघणार आहोत. आणि ठाणे महानगरपालिकेच्या बघा 1773 या फार मोठ्या पदांसाठी या ठिकाणी भरती निघालेली होती, तर त्याचे देखील या ठिकाणी एक्झाम कधी होणार आहे आणि ॲडमिट कार्ड कधी येणार आहे ही सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. आणि तलाठी भरती वगैरे कधी येणार आहे, या ठिकाणी आचारसंहितेचा काय परिणाम होणार आहे आणि तुमच्या येणाऱ्या भरत्या ज्या आहेत ते रेग्युलर होणार आहे की नाही, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि एक रिक्वेस्ट तुम्हाला आहे, फक्त चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डेली नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया DMER संबंधित या ठिकाणी पुढील अपडेट्स कधी येणार आहे आणि याचा रिझल्ट जो आहे ते कधी लागणार आहे. बघा, DMERची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर तुम्हाला सर्व काही महत्त्वाच्या अपडेट्स जे आहे ते DMER संबंधित बघायला मिळत असते. महत्त्वाच्या सूचना वगैरे सर्व या वेबसाईटवर रिलीज होत असते. तर या ठिकाणी बघा नवीन नोटीस वगैरे पब्लिश डायरेक्टली केल्या जात असते या ठिकाणी. तर नवीन बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, तर भरती संबंधित तुम्हाला जर काही बघायचे असेल तर यामध्ये मेनू दिलेला आहे. मेनूवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला भरतीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये गेल्यानंतर ज्या काही नवीन अपडेट्स येत असतात ते या ठिकाणी माहीत पडत असते. तर आतापर्यंत बघा या ठिकाणी काय काय अपडेट्स आलेले आहे. तर प्रोविजनल शेवटची जी अपडेट होती या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट लायब्ररियन पोस्टसाठी या ठिकाणी लागलेली होती. आणि याआधी बघा या ठिकाणी बघा टोटल 17 DMERच्या अंतर्गत टोटल 17 संवर्गासाठी या ठिकाणी भरती निघालेली होती. सुरुवातीला बघा काय झालेले होते, या ठिकाणी बघा 5 डिसेंबरला मार्कलिस्ट जे आहे ते पब्लिश करण्यात आलेल्या होत्या. 14 पदांसाठी 14 संवर्गासाठी मार्कलिस्ट पब्लिश करण्यात आलेल्या होत्या आणि 3 संवर्गासाठी होल्डवर ठेवण्यात आलेल्या होत्या. आणि ज्या होल्डवर ठेवण्यात आलेल्या पदांसाठी ज्या मार्कलिस्ट होत्या त्या 11 डिसेंबरला रिलीज करण्यात आलेल्या होत्या. तर अशा प्रकारे टोटल 17 ही प्रवर्गाच्या पहिल्या मेरिट लिस्ट मार्कलिस्ट जे आहे ते रिलीज करण्यात आलेल्या होत्या. आणि या ठिकाणी जे पहिल्या नंबरची पोस्ट होती लायब्ररियनची त्याच्यासाठी प्रोविजनल मेरिट लिस्ट ज्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला माहीत पडलेलं आहे की कोणाला किती मार्क्स आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कट ऑफ देखील लायब्ररियनची माहीत पडलेली आहे. तर ज्या प्रकारे या ठिकाणी लायब्ररियनची प्रोविजनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे त्या प्रकारे इतर बाकीचे जे राहिलेले 16 पदे आहे त्यांची देखील प्रोविजनल मेरिट लिस्ट रिलीज होणार आहे. आणि ती नेमकी कधी रिलीज होणार आहे तर बघा या ठिकाणी 13 डिसेंबरला लायब्ररियनची रिलीज झाली. तर लायब्ररियनच्या जागा खूपच कमी होत्या, जवळपास या ठिकाणी 5-6 जागा होत्या. त्यामुळे यांना खूप कमी वेळ लागला याची मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी, जास्त वेळ या ठिकाणी लागला नाही. परंतु जे बाकीचे पदे आहे ज्यांच्यासाठी भरपूर जागा आहे त्यांची मेरिट लिस्ट तयार करायला यांना थोडा वेळ लागणार आहे. जसे समाजसेवा अधीक्षक झाले, फार्मसिस्ट झाले, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट या ज्या ही जी पदे आहे यांच्यासाठी प्रोसेस करायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे यांच्या ज्या प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे त्या 15 ते 20 दिवसानंतर, आजपासून 15 ते 20 दिवसानंतर येणार आहे. कारण की बघा यांच्या पहिल्या मेरिट लिस्टला देखील वेळ लागला, तर 15 ते 20 दिवसानंतर यांच्या मेरिट लिस्ट येणार आहे. आणि जे कमी जागेवाले ज्या पोस्ट आहे त्यांच्या मेरिट लिस्ट बघा आता 2-4 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर त्यानंतर बघा सर्व प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला DB वगैरेसाठी कोण पात्र आहे कोण पात्र नाही त्याची देखील लिस्ट लागणार आहे. त्याचे देखील तुम्हाला मेल्स वगैरे येणार आहे. तर त्या अपडेट्स डेली तुम्हाला मिळणारच आहे. तर DMER संबंधित त्याच अपडेट होत्या. तर आता बघूया या ठिकाणी GMC पुणेबद्दल अपडेट. GMC पुणे बघा ससून रुग्णालयामध्ये या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी एक्झाम झालेली होती. याची एक्झाम बघा या ठिकाणी 11 ऑक्टोंबरला घेण्यात आलेली होती. तर 11 ऑक्टोंबरपासून या ठिकाणी बघा 2 महिने आणि या ठिकाणी 5-6 दिवस उलटून गेलेले आहे. तरी याबाबत काहीही अपडेट्स आलेली नाही आहे अजूनपर्यंत. याची फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती रिलीज व्हायची आहे. बघा GMC पुण्याची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी ससून रुग्णालयासाठी या ठिकाणी IBPSने घेतलेली होती. आणि IBPS डायरेक्टली काय करत असते, मेरिट लिस्ट रिलीज करत असते. डायरेक्टली तुमची मेरिट लिस्ट, सर्वांची मेरिट लिस्ट या ठिकाणी रिलीज होत असते, किती मार्क्स आहे काय आहे. आणि त्यानंतर बघा
कॅटेगरी वाईज फायनल मेरिट लिस्ट रिलीज करत असते आणि नंतर कोण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहे ते रिलीज करत असते. तर बघा ही या ठिकाणी आपण बघूया की GMC पुण्यासाठी काय अपडेट्स आहे. तर बघा BJ GMC ही पुण्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर बघा काहीही अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे. बघा इम्पॉर्टंट नोटीसमध्ये काहीच या ठिकाणी शासन रुग्णालयाच्या रिझल्टबद्दल माहिती आलेली नाही आहे. तर जेव्हा पण माहिती येणार आहे ती याच ठिकाणी याची माहिती उपलब्ध होणार आहे. तर अजूनपर्यंत काहीही माहिती याची उपलब्ध झालेली तुम्हाला दिसून येत नाही आहे. तर बघा या ठिकाणी कोणतीच नवीन अपडेट्स या ठिकाणी जारी झालेली नाही आहे. जेव्हा पण या ठिकाणी अपडेट्स येणार आहे बघा तर याच ठिकाणी तुम्हाला त्याची अपडेट्स बघायला मिळणार आहे. बघा या ठिकाणी लिंकवर गेल्यावर करिअर्स या ऑप्शनवर जावे लागेल आणि करिअर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा कमिंग सूनमध्ये दाखवत आहे काहीतरी. तर इथे तुम्हाला या ठिकाणी अपडेट्स बघायला मिळणार आहे, परंतु अजूनपर्यंत काहीही अपडेट्स आलेली नाही आहे. तर कमिंग सून म्हणून दाखवत आहे, म्हणजे लवकरात लवकर काही ना काही अपडेट्स या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे ज्यांनी विचारले होते GMC पुणेबद्दल, ससून रुग्णालयाबद्दल, तर या ठिकाणी बघा आचारसंहिता देखील थोडाफार परिणाम दिसून येत आहे. कारण की बघा या ठिकाणी नगर परिषदेचे इलेक्शन, ग्रामपंचायतीचे, नगरपंचायतीचे इलेक्शन, त्यानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन, असे विविध प्रकारचे इलेक्शन त्याच्या आचारसंहिता त्याचा देखील परिणाम होत आहे. त्यामुळे थोडाफार विलंब देखील होऊ शकतो आणि रिझल्ट डायरेक्टली पब्लिश देखील होऊ शकतो. दोन्हीही पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे तुम्ही वेबसाईटच्या टचमध्ये राहा, डेली वेबसाईटसोबत कॉन्टॅक्ट करत राहा आणि या ठिकाणी वेबसाईटला व्हिजिट करत राहा. या ठिकाणी अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर काही ना काही अपडेट 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी येऊ शकते. आता बघा या ठिकाणी आपण बघूया GMC संभाजीनगरमध्ये GMC औरंगाबाद भरतीमध्ये या ठिकाणी हॉस्पिटल आणि कॉलेजेससाठी क्लास 4 म्हणजे वर्ग 4 साठी वेगवेगळ्या पदांसाठी बघा या ठिकाणी भरती निघालेली होती. तब्बल या ठिकाणी 300च्या जवळपास 387च्या जवळपास या ठिकाणी पदे होती. तर याचा बघा काय अपडेट्स आहे. तर या ठिकाणी बघा तुमच्या सर्व या ठिकाणी पहिल्या मेरिट लिस्ट जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. तर आपले हे ऑल GMC ग्रुप आहे, यावर त्या सर्व मेरिट लिस्ट जे आहे ते अपलोड करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो बघा. क्लास 4 सर्वंट बघा टोटल 3 मेरिट लिस्ट आहे. या ठिकाणी बघा ही पहिली आहे 1 नंबरची क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेज. नंतर हे बघा हे कॉलेजची अलग आहे. नंतर 3 मेरिट लिस्ट आहे क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल 1, क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल 1.1, क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल 1.2. या तिन्ही लिस्टमध्ये या ठिकाणी तुमचे नाव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता. नंतर टॉप 600 ॲप्लिकेशनची देखील या ठिकाणी लिस्ट आपण टाकलेली होती. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वांना या ठिकाणी अरेंज करून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी बघा 172 मार्काचा GMC संभाजीनगरचा टॉपर मुलगा होता. तर या ठिकाणी बघा कॅटेगरी आपल्याला माहीत पडलेली नाही आहे की कोणत्या कॅटेगरीत आहे. तर याची जी फायनल मेरिट लिस्ट राहणार आहे त्यामध्ये सर्वांचं कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्हाला माहीत पडणार आहे कोणत्या कॅटेगरीत आहे. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो इझिली माहीत पडणार आहे. तर आता याची देखील कोणतीही अपडेट अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. जवळपास या ठिकाणी आता खूप दिवस झालेले आहे. याची पहिली मेरिट लिस्ट आल्यानंतर तर आता लवकरच तुम्हाला याची देखील अपडेट्स 15 ते 20 दिवसामध्ये, मॅक्झिमम 15 दिवसामध्ये तुम्हाला याची अपडेट्स बघायला मिळणार आहे. याची फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला माहीत पडणार आहे आणि याची नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा लिस्ट लागणार आहे. तर बघा या ठिकाणी टॉप 600 मुलांमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांचे या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे 90% चान्सेस आहे. तर टॉप 600मध्ये बघा कुठपर्यंत मुले आलेले आहे. तर टॉप 600पर्यंत या ठिकाणी 145 मार्कपर्यंतची मुलं या ठिकाणी आलेली आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलच्या टचमध्ये राहा. जेव्हा पण याची फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण बघूया GMC सांगली मिराजची परीक्षा कधी होणार आहे. तर या ठिकाणी 263 इतक्या गटच्या पदांसाठी भरती निघालेली आहे GMC सांगली मिराजमध्ये. तर या ठिकाणी बघा लास्ट डेट सुरुवातीला 4 ऑक्टोबर होती, नंतर ती वाढून 7 ऑक्टोबर करण्यात आलेली होती. याबद्दलचे शुद्धीपत्रक देखील या ठिकाणी जारी करण्यात आलेले होते. तर 7
ऑक्टोबरनंतर 7 डिसेंबरपर्यंत तुमची परीक्षा व्हायला पाहिजे होती, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी काहीही अपडेट्स आलेली नाही. तर हा या ठिकाणी आचारसंहितेचा परिणाम दिसून येत आहे. तर आचारसंहिता बघा या ठिकाणी जानेवारीच्या शेवटीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे मॅक्स टू मॅक्स फरवरीमध्ये जास्तीत जास्त लांबली तर फरवरीमध्ये याची एक्झाम होऊ शकते. आणि फरवरी जरी कन्सिडर केले तर या ठिकाणी 1.5-2 महिनेच तुमच्याकडे बाकी आहे आणि होऊ शकते की एक्झाम लवकरसुद्धा होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे तसे पाहिलं तर या ठिकाणी 1.5-2 महिनेच तुमच्याकडे बाकी आहे. त्यामुळे ॲडमिट कार्ड कधी येईल, परीक्षा कधी होईल याची काळजी न करता अभ्यासाला भिडा. कारण की बघा खूप कमी दिवस बाकी आहे. परीक्षा तर तुमची होणारच आहे, कारण की नोटिफिकेशन आली तर परीक्षा तुमची घेतल्याच जाणार आहे. तर या ठिकाणी परीक्षेच्या 10 दिवस आधी तुम्हाला ॲडमिट कार्ड देखील बघायला मिळणार आहे. आणि जसेही याच्याबद्दल काही अपडेट आली तर चॅनलवर आपल्या सर्वात प्रथम तुम्हाला ती बघायला मिळणारच आहे. या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची एक्झाम कधी होणार आहे, त्याचे ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे. तर ठाणे महानगरपालिकेची बघा या ठिकाणी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 या ठिकाणी अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय होती तर ती या ठिकाणी 17 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली होती. तर 17 सप्टेंबरपासून तर या ठिकाणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुमची या ठिकाणी एक्झाम व्हायला पाहिजे होती. परंतु या ठिकाणी बघा नोव्हेंबरही गेला, डिसेंबरही जवळपास जात आहे. तर ठाणे महानगरपालिकेची या ठिकाणी जोपर्यंत आचारसंहिता पूर्ण होणार नाही तोपर्यंत याची एक्झाम होणार नाही. कारण की बघा 1773 इतक्या खूप मोठ्या जागांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे, वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे. त्यामध्ये स्टाफ नर्स वगैरे, फार्मासिस्ट वगैरे देखील सामील आहे. तर इतक्या जास्त जागा असल्यामुळे या ठिकाणी सेंटर वगैरे बुक करणे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या भरपूर राहणार आहे, फॉर्म देखील भरपूर आलेले आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्याशिवाय ठाणे महानगरपालिकेची या ठिकाणी परीक्षा होणार नाही आहे असे या ठिकाणी दिसून येत आहे. तर याची परीक्षा देखील फरवरी महिन्यात होऊ शकते, मॅक्झिमम चान्सेस आहे फरवरी महिन्यात. आणि जानेवारीच्या शेवटी याची एक्झाम स्टार्ट होऊ शकते. तर ठाणे महानगरपालिकेवाल्यांसाठी जर तुम्हाला कोणतेही PDF हवे असेल, PDF कोर्स आपण फक्त 200 रुपयात ठेवलेला आहे. स्टाफ नर्सचा टेक्निकल सिलेबसचा देखील आपल्याजवळ PDF आहे. त्यानंतर कोणतेही पद असू द्या ठाणे महानगरपालिकेचे, त्याचा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त 200 रुपयामध्ये. तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर जाऊन तुम्हाला मेसेज करायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपण संपूर्ण अपडेट्स बघितले आहे. तुम्हाला हा सर्व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.